Shalom, shalom, Jerusalem. Shalom, shalom, shalom. Shalom, shalom, Jerusalem. तेरे साथ ओके ओके आणि मी पण आता तुम्हाला काही पासपोर्ट आणि व्हिसा मागणार नाही. नंतर मी सांगतो तुम्हाला पासपोर्ट काढा, व्हिसा आपण काढून आणि इस्रायलला जाऊ. आणि फार पैसे लागतात, ते फक्त 1,60,000 लागतात आणि ते मानमान करायला काही नवीन नाही. ओके, तुमच्याकडे हात काय डोंगर आहे कुठं टाका. सो हसत करत जाऊया. 1 तास आहे बरोबर मला 17 साली. त्यानंतर 15 मिनिटं आपण प्रार्थनेमध्ये घालणार आहोत इस्रायलसाठी. चालेल, इस्रायलची प्रार्थना केली आणि त्यानंतर मग आपण प्रश्न उत्तर असेल तर ते 5 वाजेपर्यंत आपण प्रयत्न करूया. सो 5 मिनिटामध्ये थोडी उजळणी करून आपण पाहूया की परमेश्वराला या पृथ्वीवरती त्याचं राज्य आणायचं आहे. त्याच्या राज्य आणण्यासाठी त्याने एक माणूस निवडला. त्याचं नाव आहे अब्राहम. व त्याच्या कुटुंबाला त्याने आशीर्वाद केला. परमेश्वराला काही करायचं असेल ना तर पगार आधी मिळतो. देवाच्या राज्यामध्ये पगार पडला मिळतो, मग सेवा आहे. सो परमेश्वराने काही न करता त्याला सांगून टाकलं पहिलंच की मी तुला आशीर्वादित केलेला आहे किंवा करणार आहे, करतो. ओके, आणि आशीर्वादातून मग तुझा आणि माझी सेवा कर. तशा प्रकारे देवाने मग त्याला निवडलं. परमेश्वराने 3 स्तंभ दिले इस्रायलला. कोणते कोणते? ओके, व्हेरी गुड. आणि भूमी, एक्सलंट. निवास मंडळ, कुठे होता निवास मंडळ? ओके, देवाचे सण आणि भूमी. आणि आपण 3ही पाहिजे थोडक्यात. निवास मंडळामध्ये दुसरं कोण नाहीये, प्रवेश ख्रिस्त आहे. ओके, म्हणून तर म्हणतो जो परस्परच्या पुस्तस्थळी बसतो तो सर्व समर्थांच्या नावनी राहते का. ओके, आणि मग आपण पुढे पाहिलं प्रभू येशू ख्रिस्ताचे सण. सणामध्ये देखील आपण पाहतो येशूच करलेला आहे. प्रत्येक सण हा प्रभू येशू ख्रिस्ताला दर्शवतो. ओके, त्यानंतर आपण पाहिलं भूमी. ओके, ज्या संपूर्ण जगामध्ये आज खूप सुंदर भूमी आहे, उत्तम उत्तम चांगल्या जागा आहेत, उत्तम उत्तम देश आहे. ओके, आणि एवढं असूनही त्या भूमीला ओके परमेश्वराने म्हटल्यामुळे त्याने म्हटल्यामुळे त्याला एक आमूलाग्र महत्व प्राप्त झालेलं आहे. लोक हजारो लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवनेरी किल्ला पाहायला जातात. ओके, सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये किल्ल्यामध्ये सर्वात जास्त लोक शिवनेरी किल्ला पाहायला जातात. किल्ले सारखेच आहेत, सगळे किल्ले सारखेच, सगळे गुरु सारखेच, सगळ्या किल्ल्याचे सारखे दरवाजे. पण शिवनेरीला का? कारण तिथे शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. सो ज्या ठिकाणी त्या ठिकाणाला महत्व कशामुळे आलं? त्या व्यक्तीमुळे आलं. त्या ठिकाणाला महत्व आलं व्यक्तीमुळे. आज हजारो लाखो लोक ईश्वर बघायला जातात. कारण कोणामुळे महत्व आलं? देवामुळे महत्व आलं. ओके, आणि ती भूमी देखील आपण पाहिली की जी भूमी, ज्या भूमीची सीमा देवाने ठरवून दिली. परंतु आपल्याला माहिती आहे जे काही परमेश्वराचं आहे ते सैतानाला आवडत नाही. जे काही चांगलं देवाने निर्माण केलं त्याच्या विरोधात देखील सैतान उभा राहतात. बरोबर, आणि म्हणून आज आम्ही पाहत आहोत कुठंतरी एक आत्मिक युद्ध देखील आहे. आणि ते युद्ध चालू असताना आपली त्याच्यामध्ये भूमिका काय असणार आहे आज आपण मानव. हे फार महत्वाचं आहे. माझी खात्री आहे की तुम्ही आज जसे आलात तसे आज येथून तसे जाणार नाही. ओके, तर एक गोष्ट तुम्ही फार महत्वाची गोष्ट आज आपण सगळेजण करणार आहोत. एक जशा प्रकारे आपण एक शपथ घेतो, तशा प्रकारे आपण एक निर्णय घेतो, तशा प्रकारे एक निर्णय आज असा झाला पाहिजे की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी इस्रायलला बरोबर राहणार आहे. आय स्टँड विथ इस्रायल. आम्ही मी इस्रायलाची ओके अनकंडिशनली, म्हणजे कोणती अट न घालता. कारण आम्ही पाहिलं ऑलरेडी आम्ही आशीर्वाद झालो. ओके, आता बराच वेळेस कसं होतं, तुम्हाला आशीर्वाद दे मग मी तुला आशीर्वाद देतो. पण इथे कसं आहे, आम्हाला पवित्र शास्त्र कडून मिळालं, आम्हाला तारणारा योगदान कडून मिळाला. ओके, आम्हाला योगदान कडून इतक्या फार सुंदर सांगितलं का, छोट्या छोट्या गोष्टी आमच्या जीवनाशी इतक्या गोष्टी कनेक्टेड आहेत ज्याचा सरळ संबंध इस्रायलाशी आहे. जवळजवळ काय तर आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकतरी वस्तू अशी आपल्याकडे असते जी इस्रायलाने संशोधित केली, त्याच्याशी आपण जगू शकत नाही. आपण आपलं जीवन जे आहे आपण ऑलरेडी ऋणी आहोत, आपण आशीर्वाद झालो.
आणि म्हणून आपली आता वेळ आलेली आहे की आपल्याला आशीर्वाद द्यायला. लेकरं लहान असतात, सर्वतोपरी आई वडील काढतात. ठीक आहे, मला मुलगी आहे, माझी मुलगी 13 वर्षाची आहे आणि तिथं सर्व पण आम्ही करतात दोघंही, सगळं बरंच काय. पण एक वेळ येईल जेव्हा ती आता मॅच्युअर व्हायला लागली, आता ती प्रौढ व्हायला लागली, आता वयात यायला लागली, हळूहळू आता ती थोडं आमच्यासाठी काम करते. गाडी थांबते, तुला चहा आणून ओके. सकाळी किंवा संध्याकाळचे खास करून संध्याकाळच्या मी ऑफिस आलो की मी त्याला वेगळी चहा करेल, ती पटकन जाऊन चहा करते. कधी कधी ऑमलेट करते, कधी त्याला जे काही छोटं मोठं काम करतात. आता ती माझ्यासाठी आशीर्वादाचं कारण झाली आणि ती मॅच्युअर होत्या हळूहळू. तशा प्रकारे हे आज सकाळपासून आज या 3 वाजेपर्यंत आमच्यामध्ये एक आमूलाग्र प्रौढत्व आलेले. आम्ही आता बाळ नाही राहिलो, आम्ही आता इन्फंट नाही राहिलो, आम्ही आता इस्रायलचा संबंध आहे, आम्ही आता आजाद नाही राहिलो, अननोन नाही राहिलो. ओके, आज आम्हाला बऱ्याचशा गोष्टी इस्रायलच्या जे ऋण आहे ते आम्हाला कळलेलं आहे. आणि म्हणून ते सकाळी कदाचित आम्ही इथं बाळ म्हणून आलो असं. ओके, तर आम्हाला माहित नाही जे तिच्या वेळेस लहान होती तिला माहित होतं. ओके, सगळं काय आम्ही तिच्यासाठी करायचं. परंतु आता जसं थोडं करते तशा प्रकारे आता वेळ आलेली आहे तू चालताना की आम्ही थोडं इस्रायलसाठी केलं पाहिजे. जसं माझ्याला म्हणलो त्यांना सांगतो द्या. ओके, त्यांचा दोष त्यांना दोष न देता तुम्ही त्यांच्यावर प्रेम करा. कारण ओके त्यांनी खूप काही भोगलेलं आहे. आमच्याकडे पवित्र शास्त्र येण्यासाठी तुम्हाला माहिती. ओके, पवित्र शास्त्रात अनेक लेखक यांना आपला जीव द्यावा लागला. मला कदाचित तुम्ही जर यशाचं पुस्तक वाचत असाल तर तुम्हाला माहिती यशाचं पुस्तक एमिनी बायबल, त्याचे 66 पुस्तक एमिनी बायबल ओके शास्त्रात आहे. तुम्हाला माहिती यशाला लाकडाच्या ओंडक्याला बांधून कर्मदिनी कापलं. यशा संदेश त्याला ओके त्या लाकडाच्या ओंडक्याला बांधून लाकूड कापतो ना तसं लाकडाला बांधून त्याला आणि त्या ओंडक्याला सक्ती कापलं. इमॅजिन करा आपला जीव देवाच्या वचनासाठी त्याला द्यावा लागला. तेव्हा कुठे जाऊन आम्ही सुंदर यशाचे पुस्तक वाचावं. सो एक कृतज्ञता आहे, एक ग्रेटफुलनेस आहे की आमच्या आता जे देवाचं जिवंत वचन आहे ते जिवंत वचन यासाठी अनेकांना आपला प्राण द्यावा लागला. फॉर एक्झाम्पल संत पाऊल 13 पत्र लिहिली, एक अद्भुत पत्र आहे, सुंदर पत्र आहे 13 पत्र. पण ते 13 पत्र लिहिण्यासाठी त्याला आपला प्राण द्यावा लागला. सो एक प्रकारची कृतज्ञता घेऊन आज आम्ही बसलो. देवाचं वचन आमच्याकडे आलेलं आहे का. आणि म्हणून आणि आम्हाला माहिती इकडून तिकडून एवढ्या करून ते देखील एवढी होती. ओके, सो आज जो क्षण त्यांनी सहन केला, जो त्रास त्यांनी सहन केला त्याची थोडीशी झलक एक 2 अंश झलक मला दाखवायची आहे. तुम्ही जर बघितलं इतिहासामध्ये तर दुर्दैव सांगतो, सुदैव दुर्दैव चर्च. आता चर्च म्हणजे ही जी मंडळी बसली ती आहे. चर्च म्हणजे रोमन कॅथलिक चर्च. खऱ्या अर्थात जर बघितलं तर छळाला इस्रायल यहुद्यांचा छळ होण्यासाठी खऱ्या अर्थाने ओके जो पुढाकार घेण्यात आला तो पुढाकार चर्चने घेतला. तर कोणता ते रोमन कॅथलिक चर्च आहे त्यांनी. आणि मग तो चर्च जो आहे तो ज्या प्रकारे झाला जगात आतापर्यंत अशा प्रकारची अमानुषता कोणत्याही जगातल्या कोणत्याही मानव प्राण्यावर झाली नाही तिच्या योगदान झालं. अशा प्रकारचा छळ भरपूर झाला. ओके, परंतु अशा प्रकारचा छळ आतापर्यंत जगामध्ये कोणत्याही मानवाचा झाला नाही. तो छळ यहुद्यांचा झाला. आणि जर बघितलं तर एक प्रकारची घृणा, एक प्रकारचा हेट्रेड त्यांच्या मनामध्ये तयार करण्यात आला. 30 हजार यहुदी एका दिवसामध्ये मारले गेले, चेंबरमध्ये टाकले, चेंबरमध्ये टाकून मारले. आणि एक प्रकारची अशा प्रकारची एक घृणा जी आता आम्ही ऐकलं नाही की अशा प्रकारची पसंत झाली की त्याच्यामुळे त्या काळचे पुढारी जो कॉल हिटलर असो तो प्रभावित झाला. त्या रायटिंगमुळे त्या ठिकाणामुळे ना आपण प्रभाव पाडतो, चांगला असो किंवा वाईट असो. आणि त्यामुळे यहुद्यांना आपला प्राण गमावा लागला. आणि त्याचा गुन्हा काय होता माहिती, ते चोर नव्हते, ते लुटारू नव्हते, त्यांनी कोणत्या प्रकारचा गुन्हा केला होता. त्यांचा गुन्हा फक्त काय होता तर ते यहुदी होते. सो आम्ही जर बघितलं तर अशा प्रकारे ऑस्मिट ओके जे जर्मनीमध्ये एक शहर आहे मेनली त्या ठिकाणचं ते जे यहुद्यांवरती जे काही छळ झाला त्याला ऍक्च्युली होलोकॉस्ट हा शब्द आहे. होलोकॉस्ट म्हणजे अमानुष मानववध.
मानवबद्धता, अमानुष मानव अशा प्रकारे ओके त्यांना त्या रेल्वेच्या बोगीमध्ये पूर्ण आणलं आणि त्यांना बऱ्याच जणांना कल्पना पडली आपण कुठे जातो आणि मग ते त्या चेंबरमध्ये गेले. आज तुम्ही हे पाहता ना, तुम्ही विचार करा की जर तुमच्या घरातला कोणी व्यक्ती असा असेल तर तुमच्या घरातले अशा प्रकारे अक्षरशः लेकरं कोंबडी पाया लेकरं कोंबड्या छोट्या छोट्या घरामध्ये आणि अन्न नाही, पाणी नाही, एक प्रकारची त्यांच्यावरती प्रयोग करतात आला. प्रयोग मानवी शरीरावरती प्रयोग करतात आला की मानवी शरीर किती सहन करू शकतो. कपडे काढून ते येऊ त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवणार पुन्हा काय येऊन येऊ नये. आणि का या मनुष्य का त्यांची घरं घ्या, ओके त्यांची घरं त्यांची ओके त्यांचा तो जे आहे ते जाळून टाका. कशासाठी तर ह्यांनी ख्रिस्ताला मान, ह्यांनी ख्रिस्ताला पदस्थ केले असं म्हणून आणि त्यांनी त्यांचा श्राप होऊन घेतला. आम्ही ऐकलं ओके तर ते संपूर्ण एवढी लोक नव्हते, काही जाणार घेऊन होते, परंतु या भयंकर छळातून त्यांना अशा प्रकारे जावं लागलं. ओके महिना त्यांना जेवण दिलं नाही, अतिशय थंड थंड अतिशय म्हणजे गोठून टाकणारा थंडीमध्ये अंगावरचे कपडे काढून अशा प्रकारे त्यांना मरायला सोडण्यात आलं आणि एक प्रकारचा प्रयोग त्यांच्या जीवनावरती केला. आणि तुम्ही जर बघितलं तर लास्ट ज्यू म्हणजे हे चित्र आहे, तो शेवटचा यहुदी जो आहे 28,000 यहुदी त्या शहरामध्ये जे मारतो, अतिशय थंड म्हणजे थंड म्हणताना कोल्ड ब्लडेड एक प्रकारचा मर्डर अशा प्रकारे दिवसा ठेवल्या सरळ सरळ हिटलरच्या अध्यक्षतेखाली हे सर्व काही झाले. आणि त्याच्यामुळे हे पाहिल्यानंतर कोण व्यक्ती आता त्यांना दोषी बनू शकतो, कोण व्यक्ती म्हणू शकतो त्याची शिक्षा संपली नाही. देवाने त्यांना शिक्षा दिली. आपण पाहतो ते 8 माणसे लोक होते, त्यांनी देवाचे मार्ग सांगितले, त्यांनी देवाला सोडलं, वाट टाकली, प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी स्वीकारता नाही. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या यरूशलेमच्या जैतुनाच्या डोंगरावरती शेवटच्या दिवसामध्ये तो म्हटला, जशी कोंबडी आपल्या पिलांना आपल्या पंखाखाली एकवटते तसं मी तुझ्यासाठी आलो होतो, पण तुम्हाला नाकारलंस. आणि तिने नकार दिल्यामुळे ओके खऱ्या अर्थाने आणि आपलं ते पण म्हणजे ते पण देवाच्या प्लॅनमध्ये योजनेमध्ये झालं. त्यांनी नकार दिल्यामुळे सॅल्वेशनचे डोर जे आहे, तारणाचा दरवाजा आहे, तो आपल्यासाठी उघडला गेला. ओके जरूर असं समजा की एक प्रकारचा जसा सीसीटीव्ही आहे ते कॅमेरे आहे, एक फोकस केला जातो एखाद्या व्यक्तीवरती आणि मग तो व्यक्ती कदाचित त्या कॅमेऱ्याकडे ते पाहत नसेल किंवा त्याला कोणत्या प्रकारचं महत्व देत नसेल तर तो कॅमेरा जो आहे दुसऱ्या कोणावरती फोकस होतो. आणि प्रियानो 2000 वर्षापूर्वी तुम्ही जर बघितलं तर हा कॅमेरा जो एवढ्यांवरती होता काही कालावधीसाठी, अगेन व्हेरी इम्पॉर्टंट, काही कालावधीसाठी तो आता इकडे फोकस आहे. याचा अर्थ असा नाही की देवाने त्याला अंधारात ठेवले, प्रकाश त्यांच्याकडून आलेला आहे आणि तो जो फोकस आहे तो पुन्हा एक महत्वाचा आहे, त्यांच्याकडे जात आहे किंवा चाला अतिशय प्रखरतेने चालला आम्ही. ओके म्हणून असा विषय आहोत. सो आम्ही पाहतो अशी अवस्था, अशा प्रकारचा छळ त्यांचा केला जातो. आजही जगामध्ये आज सर्वात जास्त तिरस्कार केलेले लोक, सर्वात जास्त हेट केलेले लोक जगामध्ये तुम्हाला सांगतो मराठी लोक नाही किंवा इस्लाम लोक नाही, ते योगी लोक. आणि कारण काय तर तुम्ही जर बघितलं तर इतिहासामध्ये बघितलं तर इस्रायल कधी कोणाची स्वतःहून शत्रुत्व घेत नाही, कधीच नाही. इनफॅक्ट आता पण ते युद्ध चालू आहे, ते पहिलंच सांगतात ऍटलीस्ट 15-20 मिनिटं तरी देतात की आम्ही तुमच्यावर हल्ला करणार आहे, त्या बिल्डिंग मध्ये असेल तर बिल्डिंग मोकळी करा. कोणता देश असं सांगतो, कोणता देश सांगून हल्ला करतो. सो इस्रायलने कधी कोणाची शत्रुत्व घेतलं नाही. हजारो लोक त्या काळी त्या लोकांना त्यांना गोळी घालून ठार मारतात, काही वेळेस तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र करून त्यांना मारण्यात आलं. त्या तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ 60 लाख यहुदी एकट्या 19व्या शतकामध्ये मारण्यात आले. लेखनाचे
जणांची गेला तर तिकडे एक फार मोठी गोष्टी आहे. त्या लेकरांचे बूट, लेकरांचे केस, महिलांचे केस, त्यांचे कपडे या ठिकाणी ठेवलेले आहेत. आणि लोक म्हणतात की होलोकॉस्ट हे झालं नाही, हे घडलं नाही. कधी सांगतात ओके, परंतु होलोकॉस्ट ही खरी घडलेली घटना आहे. आणि ती एका दिवसाची घटना नाही, अनेक वर्ष, अनेक महिने ती घटना चालली. आणि आज आम्ही पाहत असताना कुठेतरी असं आमच्या मनामध्ये एक कल्पना तयार झाला पाहिजे, कुठे आमच्या जीवनामध्ये अंतर्गामध्ये की हा हे कोणासाठी होतं, हे कशासाठी होतं. हे यहुदी प्रभू येशू ख्रिस्ताचे नाटक, येशूचे नाटक या पृथ्वीवरती अशा प्रकारे मारले गेले. ऑफकोर्स त्याला आत्मिक देखील एक बॅकग्राऊंड आहे. ऑफकोर्स तो आज नव्हतो सर. आम्ही काय पाहतो तिथे तर हजारोच्या संख्येने त्यांची ते बॉडीज फेकून जात रस्त्यावरती आणि त्यांना पशुपेक्षाही भयंकर वागणूक देण्यात आली. म्हणून येस, जोरात पाईप ते पाणी सोडून त्यांच्या तोंडामध्ये पाईप टाकले फोर्सली, जेणेकरून त्यांचे पोट फुटलं पाहिजे. अशा प्रकारची शिक्षा गॅस चेंबरमध्ये अतिशय विषारी गॅस सोडून लोकांना त्या ठिकाणी मारला आहे. येशू ख्रिस्ताचे नाटक. ज्या ठिकाणी बेकरी प्रोडक्ट हे करतात ना, त्या तशा ओव्हनमध्ये जिवंत कोंबून त्यांना शरीराचे भाग बॉडीज असे टाकून शरीराचे नख हळद गोळा केली, त्याच्यातून त्याच्यामधून जर्मनच्या लोकांनी काही दागिने तयार केले. विचार करा की यहुद्यांच्या हाडातून दागिने तयार करून हातातले गोळा केलेले, हातातले जे आपण जे महिला घालतात तशा प्रकारचे दागिने तयार केले. आणि एक वेगळा आनंद त्यांनी यहुद्यांच्या हाडांपासून तयार केलेल्या दागिने अतिशय महाग, त्याला शब्दामध्ये प्रकट करू शकत नाही. मी तुम्हाला लगेच पुढे फिरून आपण शेवटी पाहणार आहोत की हा बरोबर परत काय झाला पाहिजे, हा असा मनुष्यवर आता परत काय झाला पाहिजे. आणि आज आम्ही इथून जाताना काही निर्णय घेऊन आलो. जसं मी स्टँड तिसऱ्या आम्ही इतराला बोलून राहतो तशा प्रकारे एक वाक्य आम्ही बोललं पाहिजे, अशा प्रकारचा मनुष्य इथून पुढे नाही झाला पाहिजे. आमेन. आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी एकत्र आलो. सो मग आता हे सर्व काही झालं ओके, त्याचा आमच्याशी काय संबंध आहे. आत्ताच्या हे झालेलं आहे की आता मला जे दाखल निर्माण ते झालं, परंतु तुम्हाला माहिती का आता सध्याला जे घडवू लागलेलं आहे ओके, नेहमीच इस्रायलवरती हल्ला झाला. इस्रायल स्वतंत्र झाल्यापासून नेहमी इस्रायलवर हल्ला झाला, परंतु या 7 ऑक्टोबरला जो हल्ला झाला, 7 ऑक्टोबर अतिशय भयंकर हल्ला होता आणि गाझा या ठिकाणी मारा. अचानक गाझा हे ठिकाण फेमस झालं. मला नाही वाटत की तुम्हाला गाझा हे ठिकाण तुम्ही फार ऐकलं असेल न्यूज मध्ये, कारण ते ठिकाणच फार छोटंसं असं आहे आणि त्या ठिकाणी फार काही महत्वाचं नाही. परंतु 7 ऑक्टोबर नंतर सगळ्या न्यूज चॅनलवरती गाझा 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 फैलावलं. हे गाझा काय आहे, हे ठिकाण आहे इस्रायलमध्ये ओके, भूमध्य समुद्र लागून एक 53 किलोमीटरची पट्टी आहे, त्याची एक पट्टी आहे ओके. आणि त्या गाझा स्ट्रीप मधून फार भयंकर हल्ला इस्रायलवरती झाला, जो इस्रायलचा स्वतंत्र झाल्यापासून किंवा इस्रायल देश तयार झाल्यापासून आतापर्यंत असा एवढा मोठा हल्ला कधी झाला होता. जो पवित्र शास्त्रामध्ये पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो शास्त्राच्या पुस्तकामध्ये की त्या
किनारपट्टीला हे ठिकाण आहे आणि ह्या ठिकाणी आपण शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे की गाझा हे ताब्यात घेतलं जाईल. परमेश्वर गाझाला त्याच्या पवित्र लोकांच्या हातामध्ये बलिष्ठी लोकांचा तो समोर नाश करेल. आणि ह्या एक जो ठिकाण जे आहे शर्मोन राहतात. ओके, सो सॅमसन ओके, शमशोन बद्दल तुम्ही वाचताना तर तुम्ही गाझाचा उल्लेख वाचता. सो पवित्र शास्त्रामध्ये गाझाचा उल्लेख जेव्हा होतो तो उल्लेख अशा रीतीने केला आहे की गाझा हे इस्रायलचे भाग आहे. आता गाझा इस्रायलचा भाग नाहीये, परंतु पवित्र शास्त्राचा बघितला तर गाझा हा इस्रायलचा भाग आहे. यहुदा वंशाचे लोक तिथे राहायचे. यहुदा वंशाच्या हातामध्ये गाझा देण्यात आलं होतं आणि तुम्ही बघितलं तर प्रभू येशू ख्रिस्त हा यहुदांच्या वंशातून आलेला का आपण म्हणतो यहुदाचा सिंह. सो त्या यहुदांच्या सिंहाला ओके एक चॅलेंज करा, आव्हान करायला आता गाझामधून लोक कंटिन्युअसली हल्ले करत आहेत. ओके, त्यावर 7 ऑक्टोबरला हल्ला झाला. खूप पुढे आपण सो सो 7 ऑक्टोबरला त्यावेळेस सकाळी 6 वाजताची ही न्यूज आली. जग खडबडीत झालं सकाळी 6 वाजता. पण माझा एक वैयक्तिक अनुभव मला सांगितलं. मी मागच्या वर्षी 16 मे रोजी ऍक्च्युली मी 6 मेला इस्रायलला गेलो आणि माझी 30वी ट्रिप आणि मला चर्चचा कॅम्प असल्यामुळे मला परत यावं लागलं. म्हणून मी इजिप्तला गेलो नाही. नॉर्मली 3 देशाची ट्रिप असते, जॉर्डन, इस्रायल आणि इजिप्त. मी इजिप्तला गेलो नाही, मी इस्रायलवरून परत आलो आणि तो शेवटचा दिवस होता, शेवटचा 10 दिवस होता. मी पॅलेस्टाईनमध्ये होतो, बेथलेहममध्ये मी राहतो आणि माझी बॅग तुटली. 16 मे 2023 ची गोष्ट आहे. माझी बॅगचं हँडल तुटलं आणि त्यामुळं मला ती ओढायला डिफिकल्ट जात होतं. म्हणून मी विचार केला एकदा हँडल रिपेअर करा. म्हणून मी ती 1-2 ठिकाणी विचारपूस केली, पण ते काही रिपेअर करता आलं. मी म्हणलं जाऊ बॅगच घेऊन टाकतो आणि मी आपला एकटाच सगळ्या लोकांना हॉटेल सोडलं आणि एकटाच आपलं त्या रस्त्याने बेथलेहमच्या रस्त्याने कसं वाटतं ऐकायला नाही का, बेथलेहमच्या रस्त्याने मी आपला चालत मस्त आनंद करत दारिलाची आठवण करत प्रवेशीची आठवण करत चालवलं प्रवेश कृष्णाच्या जन्माच्या ठिकाणी. आणि एकदम 10 मिनिटाच्या अंतरावरती फार मोठं शॉपिंग झालं. मी गेलो तिकडे आणि त्या व्यक्तीशी बोललो. त्यांना आपल्या माहिती भारताचा फार एक उत्सुकता आहे. त्यांना शाहरुख खान, सलमान खान हे पॅलेस्टीन लोक, पॅलेस्टाईनच्या लोकांना ओके. सर इंडिया म्हटलं की ते म्हणतात सलमान खान ओके, सलमान खान ओके बरं. मी त्याच्याबद्दल गप्पा मारल्या आणि मग ते लोक मला एकदम माहिती झाली थोडीफार. आणि मग त्यांनी मला खूप कमी पैशामध्ये ती बॅग मी आनंद झाला. बॅग मी परत आनंदाने चालत येत असताना असा रस्ता होता आणि मला रस्ता क्रॉस करायचा होता आणि मी थांबलो होतो कारण तिथून एक लग्नाची वरात झाली. आता पॅलेस्टाईनमध्ये लग्नाची वरात आहे ना, आपल्यासारखी ढाढून चालत नाही. ओके, ते कारमध्ये बसतात आणि कारमध्ये बरोबर मध्यभागी पती पत्नीची कार असते, वधूवराची कार असते. पुढे जवळजवळ 30-40 कार, मागे भरपूर कार असतात आणि त्या कार हॉर्न वाजवत चालतात. सगळ्या बेथलेहमला कळलं पाहिजे झालेच आणि ते हॉर्न वाजवत परत चालत वेगवेगळं काहीतरी मला वाचले होते. तर आपल्याकडे तसं फार जमत नाही. मी आपलं उभं राहिलो. एक गाडी यायची अशी वळायची जायची कारण तिथे दिवायला एक गाडीची वळायची. एक गाडी आली माझ्या बरोबर समोर ती स्लो झाली. माझ्या या बाजूला लोक आहेत, या बाजूला लोक आहेत आणि प्रत्येक जण आम्हाला पलीकडे जायचं. त्या तरुणाने आज मला ती खाली त्या तरुणाने माझ्या अक्षरशः डोळे लावून काय म्हटलं असं मला की ज्याला मी पण आधी कधी पाहिलं होतं त्याची माझ्याकडे भेट होती. त्या तरुणाने माझ्याकडे पाहिलं मला म्हणतात नो इस्रायल, ओनली पॅलेस्टाईन, नो इस्रायल, ओनली पॅलेस्टाईन. एवढाच शब्द तो बोलत. ही गाडी तिथून वळाली आणि गेली. असं नाही की तो इकडे बघून बोलला इकडे बघून बोलला. या एवढ्या अंतरावरती, या कॅमेराच्या एवढ्या अंतरावरती माझ्याकडे बोलून नो इस्रायल. बरं बोलून कोणाला बोलतो तू माझ्यासारख्या माणसाला
की जी मी इस्रायलवरती प्रेम करतो. मी 2009 पासून इस्रायलवर माझं प्रेम आहे. मी माझा हात इस्रायलच्या हातात अनकंडिशन दिला आणि मला बघून तो लिटरली होतो नो इस्रायल कोणती पॅलेस्टाईन. आजचं जे पॅलेस्टाईन आहे हे ते पवित्र शास्त्रामध्ये बलिष्ठ लोक आहेत. हे अरब लोक आहेत. ते आपल्या स्वतःला पॅलेस्टिनियन म्हणून घेतात परंतु ते अरब लोक आहेत. ते तिकडचे ते क्रेट मधून आलेले आहेत. ओके ते क्रेटचे ओके ते भारत आलेले खऱ्या अर्थाने. सो अनाधिकृत लोक आहेत ते की ज्यांनी येऊन इस्रायलची भूमिका काबीज केली हातात घेतली आणि आता ते म्हणतात की आमची भूमी आणि ते वरती आणखी पुढे जाऊन काय म्हणतात तुम्ही अनाधिकृत करता. तुम्ही ओके अनाधिकृत तुम्ही आलेला ही भूमी तुमची आहे ही भूमी आमची आहे. एनिवे त्या दिवशी मी हॉटेलवरती गेलो. मी एकदम माझं मन अस्वस्थ झालं. मी मुलगी टेकले प्रार्थना केली प्रभू काय होतंय काय प्रकार आहे. कारण इतक्या भयंकर तिरस्काराने हा व्यक्ती माझ्याकडे बघून जणू काही सैतान बोलण्यासारखं त्या व्यक्तीचं. एनिवे माझ्या मिसेसला तिथून फोन लावला होता आज थोडं विचित्र घडलं आणि मी आलो तर तरी पण आणि असं त्या दिवशी असं वाटलं की काहीतरी महाभयंकर घडणार आहे. त्या दिवशी 16 मे रोजी आणि 7 ऑक्टोबरला जे झालं भयंकर ऍक्च्युली 3 ऑक्टोबरला माझी ट्रिप होती तिकडे आणि मी कदाचित मी 7 ऑक्टोबरला तिकडे असतो. 7 ऑक्टोबर मी तिकडे असतो कारण ज्या ट्रिपवरती मी होतो ती ट्रिपवरती मी गेलो नाही परंतु ती ट्रिप तरी गेली पुढे आणि ती ट्रिप गेल्यानंतर हे 7 ऑक्टोबरला ज्यावेळेस झालं त्यावेळेस ते तिकडेच होते आणि त्यांनी आम्हाला फोन करून सांगितला की येरुशलेममध्ये फक्त ते आवाज येत होता खूप मोठा आवाज येत होता आणि तो आवाज जो सांगायचा सुरू झाला. त्यांनी सांगितलं जिथे तुम्ही जिथून आला तिथे पटकन जा त्यामुळे तो बसमध्ये बसा. ते बसमध्ये बसले आणि ते बेटलेमध्ये आले आणि त्या टूरवर असलेल्या लोकांनी सांगितलं म्हणजे ते मॅनेजर होते सांगितलं की आमच्या खिडकीतून दिसायची मिसाईल झाला. मग ते सुरक्षित होते बरं का प्रेस ओके ते सुरक्षित होते. 3 दिवसानंतर त्यांना एक बस आली. त्या बसमध्ये त्यांना घेऊन म्हणजे घेतलं आणि त्यांना मिश्र देशाच्या त्या सीमेवरती सोडलं आणि सुखरूपणे ते इंडियामध्ये परत आले. हे एक होत असताना ह्या वॉरला त्यांनी नाव दिलं फ्लड आस. ओके अल आस्का फ्लड असं नाव दिलं. अल आस्का हे मॉस्क आहे. ओके जे तुम्ही डोम पाहता त्याच्या अगदी बाजूला येरुशलेममध्ये ज्याचा पास्टरला हे दिलेलं आहे तिथे तुम्ही बघू शकता त्या चित्रामध्ये. तर त्या डोमच्या बाजूला ही मोठी मॉस्क आहे आणि ती बरोबर त्या ठिकाणी जिथे शर्मनाचं मंदिर होतं आणि त्या युद्धाला त्यांनी नाव दिलं अल आस्का फ्लड वॉर. युद्ध अंतापर्यंत झालं. दानिएलच्या पुस्तकात नाव आल्या सरसवसन म्हणले युद्ध अंतापर्यंत झालं. स्वतः युद्ध जे आहे हे जे युद्ध आपण पाहतो हे हळूहळू इंटेन्स होत चाललेलं आहे. आता जो हल्ला केला हमासने ओके त्या एका दिवसामध्ये जवळ 1400 लोक यहुदी लोक मारण्यात आले. आजी आजोबा लेकर पोट कापले. विचार करा गर्भवती स्त्रियांचे पोट कापले लेकरांचे तुकडे केले आणि फ्राय केले. मारणं एक गोष्ट आहे आणि अशा प्रकारे मारणं किती भयंकर. आता बरं हे काही सैनिक नाही सैनिकाला मारतो नाही का सैनिकाला मारतो. हे सैनिक नाही हे सर्वसाधारण लोक आहेत. तुमच्या माझ्यासारखे सर्वसाधारण लोक जे आपल्या घरामध्ये राहतात शाळेला लेकर जातात आणि इतके फॅमिली ओरिएंटेड ते लोक आहेत की म्हणजे त्यांना आपल्या लेकरांना ते वचन शिकवतात तोरा शिकवतात. आपल्या लेकरांना शपथ दिवशी त्या मंदिराकडे घेऊन जातात प्रार्थना करतात आणि फार सुंदर फॅमिली त्यांचं कौटुंबिक जी हे व्यवस्था आहे फार सुंदर व्यवस्था आहे. एक तरी जेवण ते एकत्र बसून करतात आणि त्या जेवणाच्या वेळेला ते विचारतात आजचा दिवस कसा झाला आणि इतका जेवढी फॅमिली बघितल्यानंतर फार आनंद वाटतो. तो बाप ती आई आणि ते लेकर आणि काय ह्यांचा दोष काय ह्यांचा गुन्हा काय. हमासने ज्यावेळेस ते ज्यावेळेस तो हल्ला केला आणि वेगवेगळ्या प्रकारे हल्ला केला. त्यांनी यावेळेस फक्त जमीन हल्ला केला ते वरून ओके पॅराशूटनी उतरले घरामध्ये गेले. 90 वर्षाचे 92 वर्षाच्या स्त्रियांना त्यांनी किडनॅप केले.
धडपडत उडत नाही. तुम्ही जर एक क्लिप पाहिली असेल तर त्यात ती एक मुलगी म्हणते प्लीज डोंट किल मी, प्लीज प्लीज डोंट किल मी, आक्रोश करत होते. आणि टीव्हीवर आम्ही पाहिलं, शी वॉज हेल्पिंग लिटरली क्राईंग आउट, प्लीज मदत करा, प्लीज मला मारू नका. आणि अशा प्रकारे सैनिक पण अपहरण करून गेले, तरुण मुलं मुली अपहरण करून गेल्या आणि बऱ्याच जणांना त्यांनी मारलं. आता सध्या किती लोक जिवंत ते कोणालाच माहिती. आता हॉस्टेजेस काही आहेत ते म्हणतात की काही जिवंत आहेत, पण फार कमी शाश्वती आहे. प्रार्थना दर बुधवारी चालते की हॉस्टेजेस जे आहेत त्यांना सोडण्यात यावं. आणि आता रिसेंटली काही अपहरण केले लोकांना, फार कमी लोकांना सोडण्यात आलं. त्याच्या बदल्यामध्ये इस्रायलने अनेक जे कैदी इस्रायलमधून ते त्यांना सोडण्यासाठी तो ट्विटी झाली किंवा ते टॉक चालू. सांगायचा उद्देश हा की हा जो तिरस्कार आहे, हे जे हेट्रेड आहे, हे या दिवसांमध्ये वाढणार आहे, वाढत चाललेलं आहे. आणि मग आज जगामध्ये प्रेम, सर्व जगामध्ये सेफ जागा एका यहुद्याला कोणती असेल ती इस्रायल देश आहे. इस्रायल देश त्याच्यासाठी सेफ जागा, बाकी कुठेही एवढी सेफ नाही. परंतु तिथे देखील आपण पाहतो आपल्या भूमीमध्ये परत येत असताना त्यांना तुम्ही जर पाहिलं तर अक्षरशः 50-60 किलोमीटरचं अंतर आहे, परंतु इतके मोठे टनेल्स आहेत त्याकडे, एक जीप आतमधून जाऊ शकते. सिमेंट शस्त्रास्त्र वाहिलं जातं, आतमध्ये एअर कंडिशन लावलेलं आहे. आणि त्यावर तुम्ही मागच्या बघत बोलत असाल की हळूहळू आता गाजावरती ताबा घेत आहे. आणि सो बऱ्याच गोष्टी ज्या आपण आता तीवरती पाहतो त्या इस्रायलच्या विरोधामध्ये दाखवलं जात आहे. त्याला कोणताही शेणार नाही, कोणताही गुण नाही, कोणत्याही प्रकारचं. इनफॅक्ट आता रिसेंटली मी एक क्लिप पाहिली की लेकरांना एक लाल कलरचा कलर, लाल कलरचं एक अशी पुडी दिली जाते आणि त्यांच्या हाताला पायाला लावली जाते आणि त्यांचे फोटो घेतात. ते रक्त नाहीये, ते कलर आहे. जग पाहताना काय आणि सांगितलं जातं ओके IDFच्या सोल्जरनी पहा कसा छळ केला लेकरांचा. खोटं आहे. पहिल्यापासून एक प्रकारचा खोटारडा आत्मा, डिसेप्टिव्ह स्पिरिट हे आहे. आणि जर ते पाहतात आणि त्याची शहानिशा न करता, त्याची शहानिशा पण केली पाहिजे, त्याची शहानिशा न करता ख्रिस्ती लोक, अनेक ख्रिस्ती लोकांनी देखील पॅलेस्टाईनला सरळ सरळ पाठिंबा दिला आणि न्याय केला की सर्व लोकांनी नाही केलं पाहिजे. एका तुमचं घर आहे, तुम्ही त्या घरामध्ये 7 वर्ष 8 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष नाही, तुम्ही 20 वर्षांनी परत आला, ठीक आहे, थोडंफार अशी घर ढासळलं असेल वगैरे, परंतु जागा तर तुमचीच आहे ना, भूमी तुमचीच आहे. आणि तुम्ही प्रेमाने म्हणता भाऊ ओके प्लीज घर सोड, आणि तो माणूस जागा नाही, काय करा? बॅग घेऊन परत तुम्ही शिकायला तिकडे जाता नाही जाणार. तुम्ही कायद्याने लढा. भारत देशामध्ये तुमच्या नावावरची जी जागा आहे ती तुमच्या नावावर जागा तुम्हाला मिळावी हा कायदा आहे. तुम्ही 10 काय 20 काय 15 30 काय वर्ष तुम्ही तिथे असला तरी तुमच्या नावाचा सातबार आहे, तुमच्या नावावर जागा आहे. तशा प्रकारे की लोक आल्यानंतर आता ते म्हणतात की आम्हाला आमची भूमी परत द्या, आमचीच भूमी मागत नाही, तुमची मागत नाही, आम्ही तुमची मागत नाही. आणि त्या भूमीसाठी आता सध्या सर्व प्रकार चालू आहे. ओके, आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये जगाच्या चांगल्यामध्ये की राष्ट्रे, सर्व राष्ट्रे येरुशलेमला वेढा मारतील. आता सध्या तुम्ही जर बघितलं ओके तर जे आजूबाजूचे जे इस्लामिक कंट्री आहे ते वेळा मारत आहे. ओके, आपण बहुतांशी ज्या आजूबाजूला देश इस्रायल हा संपूर्णपणे इस्लामिक कंट्रीने वेढलेला आहे. आणि एक प्रकारचं तिरस्कार हा शाळेमध्ये शिकवलं जातं. विचार करा, आपल्या शाळेमध्ये लेकरू ABCD शिकतो, आपल्या शाळेमध्ये जाऊन आपला लेकरू काय पाडे शिकतो. त्यांच्या शाळेमध्ये लेकरांना एवढ्यांना तिरस्कार कसा करायचा, ओके, अंगाला बॉम्ब कसा लावायचा आणि ओके जाऊन एखाद्या घरामध्ये एक्सप्लोर कसा करायचा हे शिकवलं जातं. लहान लहान लेकर, अतिशय लहान लहान लेकर इतक्या निर्भीड रीतीने ते त्या सोल्जरला दगड मारतील, त्या सोल्जरच्या गाडीवरती बाटलीमध्ये पेट्रोल टाकून फेकतील. लहान लेकर, मी मोठ्या लेकरांचं म्हणत नाही, लहान लेकर. महिला वरती टेरेसवरून महिला त्यांच्या त्या तरुणांना वरून बंदुकी सप्लाय करते. टोटल फॅमिली विस्टी. ओके,
म्हणजे फॅमिली मिनिस्ट्री चालू आहे. आणि हे सर्व चालू आहे. तुम्ही जर पॅलेस्टाईनमध्ये जाणार तर त्या भिंतींवरती ओके काही चित्र काढलेले आहेत आणि ते सगळे इस्रायलच्या विरोधामध्ये एक प्रकारची गुन्हा तयार होते. म्हणून प्रत्येक दिवशी शाळेची बस जाते ना, तर शाळेची बस जेव्हा जाते तेव्हा जी भिंत बांधलेली आहे ते त्या देशाच्या बाजूने ओके ते अतिशय तिरस्कार करणारे त्यांच्या भाषेमध्ये शब्द लिहिलेले आहेत. सो चांगले मन देखील चांगलं ओके बालिश मन देखील प्रविष्ट करण्यासाठी आज तंतोतंत प्रयत्न चालू आहे. ओके अल अस्सावरती या ठिकाणी याच्या अगदी जवळती हे आहे आणि आता सध्या लक्ष ह्याच्यावरती आहे. आता पॅलेस्टाईनला ओके एक प्रकारची आम्हाला राजधानी म्हणतात. ओके राजधानी त्या आधी तरी आम्हाला द्या. सो येरुशलेम अर्धा भाकरा तोडतो आपण तशा प्रकारे तोडायचा प्रयत्न चालू आहे. आणि त्या येरुशलेमला कसं काय तोडता येईल. पहिली गोष्ट तर येरुशलेम ही त्या काळी ही बायबलमध्ये इस्रायलची राजधानी होती. अनेक वर्ष राजधानी होती. ट्रम्प साहेब आले आणि त्यांनी अनाउन्समेंट केलं आणि अनेक देशाने आपली एम्बेसी ओके त्या ठिकाणी नेऊन दाखवून दिले की येरुशलेम हे आम्ही कॅपिटल मानतात आणि त्या कॅपिटलला अर्ध करायचं, अर्ध इकडे द्या अर्ध तिकडे द्या. ओके रिसेंटली मी असं ऐकलं की त्याच्या मागचा उद्देश हा आहे की जो भाग येरुशलेम पॅलेस्टाईन मागत आहे त्या भागामध्ये सर्व ज्या महत्वाच्या साईट्स आहेत ट्रेडिशनल साईट किंवा ज्या आता सध्या आपण जे जातो पाहण्यासाठी जैतुनाचा डोंगर झाला किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचा कबर झाली त्या अशा गोष्टी सगळ्या जर तिकडे घ्यायचा प्रयत्न आहे. यासाठी यानेस्तर आपण करायचं की लोकांना देखील घेऊन द्यायचं. असा एक प्रकारचा कट कारस्थान सध्या इस्रायलचे चौपन्न शतकामध्ये पाहतो. आणि आमची प्रार्थना आहे की युद्ध झालं राष्ट्र उठतील. आज अनेक राष्ट्र तुम्ही युएन मध्ये जर बघितलं तर एका माग एक साथ सोडत चाललेले प्रेम अतिशय. पाकिस्तानच्या पासपोर्ट वरती लिहिलेलं आहे की हा पासपोर्ट सगळ्या देशांमध्ये जाण्यासाठी एक नाही आहे एक्सेप्ट इस्रायल. असं लिहिलेलं आहे प्रेम. पाकिस्तानच्या पासपोर्ट वरती लिहिलं आहे की यू कॅन ट्रॅव्हल टू एनी कंट्री थ्रू विथ दिस पासपोर्ट एक्सेप्ट इस्रायल. एक प्रकारची घृणा. माझी बहीण सध्या फेसबुक वरती जॉईन झालेली आहे. मुंबईमध्ये आहे. तिचं नाव रुत आहे आणि 2014 मध्ये ती स्टाफनच होती जे हॉस्पिटलमध्ये. ती रिटायर झाली आणि तिचा जो शेवटचा दिवस होता आम्ही सर्व बहीण भावंड तिच्या त्या शेवटच्या फेअरवेलसाठी गेलो होतो. तिचा सन्मान झाला हॉस्पिटलकडून. कारण ती अनेक वर्ष लहान लेकरांच्या वॉर्डमध्ये तिने सेवा केली आणि फार मोठ्या स्तरावरती तिला अवॉर्ड देण्यात आलं. सगळे स्टाफ डॉक्टर्स त्या ठिकाणी होते आणि मग त्याच्यानंतर तो अवॉर्ड फंक्शन झाल्यानंतर आम्ही सगळेजण आमच्या बहिणीचा तो एक फेअरवेलचा आनंद घेऊन करण्यासाठी आम्ही त्याच्या समोरच मोठं हॉटेल आहे. मुस्लिम हॉटेल आहे. काय म्हणतं तुम्हाला माहिती आपल्याला माहिती कोणता. सो तो आनंद करण्यासाठी आम्ही सगळेजण गेलो आणि मोठं हॉटेल चांगलं एअर कंडिशन हॉटेल. आणि आता जाणार आतमध्ये तेवढ्यात एक छोटसा बोर्ड मी तिकडे पाहिला आणि त्या बोर्डवर लिहिलं होतं की ऑल नेशन पीपल आर वेलकम टू डाईन इन दिस हॉटेल एक्सेप्ट द ज्यू. म्हणजे सर्व देशाचे लोक कोणत्याही देशाचे लोक या हॉटेलमध्ये येऊन जेवण करू शकतात परंतु यहुदी व्यक्ती असेल तर या हॉटेलमध्ये येऊन जेवू शकत नाही. हे मी वाचलं. मग मी घरामध्ये छोटा आहे माझे मग मोठे आणि आम्ही जवळजवळ सगळं नावाच्या म्हटलं तर 15 ते 20 लोकांचा नावाच्या म्हणून आणि मी त्यांना म्हटलं त्या हॉटेलमध्ये नाही जेवायचं. एकदा आधीच वेळ होऊन गेली होती. पोटात कावडे कोंबडी सगळंच आवाज करत होते. काय प्रॉब्लेम म्हटलं प्लीज या हॉटेलमध्ये नाही जेवायचं आपल्याला आपण दुसरं ठिकाण पुढच्या समोरच्या गर्दीमध्ये छोटं हॉटेल बस एकमेकाला कोंबून बसलो कारण आपल्याला बसायचं थोडी जेवायचं खायचं आपल्याला बसायचं थोडी. आम्ही कसं कोंबून जेवलो सुद्धा जेवण झालं आणि आम्ही निघालो. मला विचारलं माझ्या घरातल्या एक लोकांनी त्या हॉटेलमध्ये तू का नाही म्हटलास काय प्रॉब्लेम होता. म्हटलं ज्या हॉटेलमध्ये माझ्या बहीण भावांना जायला परमिशन नाही त्या हॉटेलमध्ये मी कसं जाऊ. इस्रायल हा माझा भाऊ आहे. हा तुमचा मोठा भाव आहे. आपला मोठा भाव आहे. आणि माझ्या मोठा हॉटेल मधल्या त्या हॉटेलचे मॅनेजमेंट सांगत आहे की माझ्या मोठ्या भावाला प्रथम भावाला
जेवण करायला परमिशन नाही, परवानगी नाही, तर मग लहान भाऊ कसं काय जाऊन जेवण करायचं असो. आणि या गोष्टीसाठी आता मी थांबलो. पहिले 2 सत्र अनेक गोष्टी आपल्याला ज्ञानाप्रत मिळाल्या. हे माझं सत्र जे आहे, आज मला आव्हान करायचं बहिणींनो, या गोष्टी आमच्या डोळ्यासमोर घडत आणि कुठेतरी अनवळली कुठेतरी माहिती असल्यामुळे आम्ही त्या मार्गाला लागतो आणि आवाजात आवाज मिळवून देतो. आवाजात आवाज मिळवण्याच्या आधी आम्ही विचार केला पाहिजे, आम्ही कोणाच्या विरुद्ध आवाज करताय. झाली शिक्षा झाली ती पाहिली, आता परमेश्वर म्हणतो, खऱ्या अर्थाने म्हणतो, हे तर माझ्या मुळातले उघडासाठी. माझा शेजारी, मी जिथं राहतो माझा शेजारी मालदीवमध्ये काही महिन्यांसाठी कामासाठी गेला होता आणि ते सगळे इलेक्ट्रिशियन होते, मोठा प्लॅन करायचा होता आणि त्या ठिकाणी काही पाकिस्तानचे लोक होते, काही मालदीवचे लोक होते. आणि मग बसल्या संध्याकाळी गप्पा मारता इस्रायलचा विषय निघाला आणि ते म्हणजे आमचे पास्टर पण तिकडे जातात इस्रायलला आणि फळं घेऊन येतात, ते गोड खजूर घेऊन येतात आणि इतके गोड खजूर असतात आम्हाला. आणि त्या हे ऐकत असताना त्या माणसाने त्यांना उठवलं, म्हणतात रमेश उठ, बाहेर येतो मी. आणि त्याला बाहेर पडून म्हणतात, या ठिकाणी इस्रायलबद्दल बोलू नकोस. का? तर मला हे सगळे लोक आहेत ना इस्रायलचा तिरस्कार करणार आहे. तू बोलू, तुला इथं जीवन मानतो, तुला इथे हे लोक जीवन सगळ्याचे तिरस्कार करणार. तर ह्या तिरस्कारासाठी आज आम्हाला आम्ही काय केलं पाहिजे. तर पवित्र शास्त्रामध्ये तर सैतान यहुद्यांना तिरस्कार करतो. They hates the Jewish people. त्याला माहित आहे की हा एकच असा देश आहे ज्या देशामध्ये देवाने करार केला. आम्ही अब्रामाचं सांगतात, अब्रामाला म्हणतो नाही का की तू तुझा देश सोड, तुझे नातं सोड, तुझा मी दाखवतो त्या देशात मी तुला आशीर्वाद करेन, मी तुझ्या संतीला आशीर्वाद करेन. 7 फोल्ड आशीर्वाद आहे. मी तुला आशीर्वाद देईल, तुझ्या हेकला आशीर्वाद, कुटुंबाला आशीर्वाद देईल, तुला आशीर्वाद देईल. आणि जे तुला आशीर्वाद देईल त्यांना पण मी आशीर्वाद देईल. जे तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद, असा करार देवाने त्यांच्याबरोबर केला. 2009 मध्ये पास्टर हे माझे मित्र आहे. 97 पासून आम्ही एकत्र आहोत आणि 2009 मध्ये खऱ्या अर्थाने आम्ही हे 8 मध्ये खऱ्या अर्थाने आम्ही शिकून आलो. आणि माझ्या चर्चमध्ये जवळजवळ 9 आठवडे इस्रायलवरती शिक्षण झालं आणि मी एक प्रेयर कार्ड तयार केलं आणि मी ते वाटलं माझ्या चर्चमध्ये सर्वांना. ओके, 1 ते 31, कारण 31 दिवसांचा महिना असतो. मग पहिल्या दिवशी काय प्रार्थना करायची, दुसऱ्या दिवशी काय प्रार्थना करायची, तिसऱ्या दिवशी काय प्रार्थना करायची. आणि त्यांना त्याची प्रार्थना करत असताना लोक येऊन मला सांगू लागले की पास्टर आम्ही इस्रायलसाठी प्रार्थना करतो आणि आम्हाला आशीर्वाद मिळत जातात. आणि मग म्हणलं करत प्रार्थना. कधी कधी आपल्याला जे पाहिजे असतं ना ते इतरांसाठी मागितलं पाहिजे. लाईफ मदर तेरेसा म्हणतात, लाईफ इज नॉट दी फादर्स इज नॉट रिली न्यू. मदर तेरेसाचं स्टेटमेंट असं आहे, इतरांसाठी जर जीवन आपण नाही जगलो तर आपलं जीवन व्यर्थ आहे. मी आता मला खराब म्हणता की सर्वांसाठी जर आपण प्रार्थना केली नाही, आपण त्यांना आशीर्वाद दिले नाही, तर मग खऱ्या अर्थाने एक खास आशीर्वाद देवाने ठेवलेला आहे. अनेक आशीर्वाद देण्यामध्ये आशीर्वाद आहे. आज तुम्ही इथं बसला, तुम्ही देवाला वेळ दिलेला आहे, परमेश्वर तुमच्या वेळेचा सन्मान केला. तेव्हा आपण जे देतो जे पेरतो ते उमरलं जातो. आणि म्हणून त्याला आम्ही प्रार्थना केली पाहिजे. पण सैतान हा यहुद्यांचा तिरस्कार करतो. तुम्ही जर पाहिलं तर बघितलं एक इस्रायल असा एकच देश आहे की या पृथ्वीवरती की ज्याला स्वर्गात जे बांधलं गेलं ते इस्रायलमध्ये बांधलं गेलं, ते म्हणजे निवास पडलं. सैतानाला माहिती तर त्याला स्वर्गात काय तर ते चांगलं माहिती. ओके, आम्ही पाहतो की एक प्रकारचं एक खरा संदेश जगात इस्रायलमध्ये आम्ही पाहतो. आपल्याला माहिती की मसीह नाही का इस्रायलमधून तो जगाला प्राप्त झाला. आम्ही पाहतो की परमेश्वराने त्यांचं रिस्टोरेशन केलं. ओके, मृत अवस्थेत असलेल्या त्यांना पुन्हा जिवंत केलं. सो आणि सैतानाची वेळ पृथ्वीवरती आता संपत आलेली, त्याला माहित आहे. आम्ही सैतानाची वेळ संपत आलेली आहे, आपली वेळ सुरू झालेली आहे. प्रवेशची वेळ सुरू झालेली आहे, मंडळीची वेळ सुरू झालेली आहे, इस्रायलची वेळ सुरू झालेली आहे. म्हणून आम्ही आता पिळत नाही, पिळत बाहेर आला पाहिजे. आम्ही पिळत नाही बसलं पाहिजे. आम्ही पिळत
दूध घालवायचे. म्हणून त्या प्रभू म्हणतो या सर्व गोष्टी असं लिफ्ट अप युअर आईज युअर रिडम्पशन इज हिअर. प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो या सगळ्या गोष्टी मागावर घडत असताना तुम्ही आपली दृष्टी खाली नाही वर लावा, कारण तुमची सुटका जवळ आली. आणि यासाठी म्हणून आपल्या विश्वासणाऱ्यांनी उघड रीतीने बाहेर पाहिजे म्हटलं पाहिजे आय सपोर्ट इस्रायल, आय लव्ह इस्रायल. लोक काय करतील ते मी एका संस्थेचं मिनिस्ट्रीचं काम मी पाहतो. म्हणजे बरेच भाऊ इथं बसलेले आहेत. मी एक चर्चचा पालक आहे, मी एक शिक्षक आहे. वेगवेगळ्या गोष्टीची सेवा आहे. जणू काय एक वेज थाळी असते ना, ओके, बटाट्याची भाजी, ताक, डाळ, ओके, आलू मटर, लोणचं, पापड सगळं असतं त्याच्यामध्ये. आणि जागाच नसती कधी कधी त्याच्या दुसरी वाट्यावर. तशी अवस्था आहे सेवेच्या वाट्या, वेगवेगळ्या वाट्या. या सगळ्या वाट्या मी 2007 पर्यंत माझ्या वाट्या होत्या. मी कॅम्पस तरुणांमध्ये सेवा केली, पालखी सेवा करत होतो, शिक्षक होतो, म्हणून देवाची सेवा मिशन कार्य करत होतो. माझं वर्षिप हे माझ्या हृदयाच्या अतिशय जवळची गोष्ट आहे. मी वर्षिप करत होतो. हे सगळं करत असताना माझ्या ताटावरती एक वाटी कमी आहे. आणि म्हणून मी जेव्हा इस्रायलवरती शिकलो त्यावेळेस मला कळलं की हे किती महत्वाचं आहे. मी आज शिष्य बनवतो, मी आज लोकांना सुवार्ता सांगतो, मंडळी रोपण करतो, मी मंडळात चालवणाऱ्या बाळकांना मी मेंटरिंग करतो, मी स्वतः एक प्रायव्हेट कॉलेजमध्ये मला क्लास घ्यावे लागतात. हे सगळ्या वाट्या असताना आणखी एक वाटी ऍड झाली. आज जे देवाचे सेवक इथं बसलेले आहेत हे फार मोलाच आहे. आणि काही वेळेस वाटतं आपल्याला एवढी काम आहे, आपल्याला एवढं इथं नवसेट ग्रुप घ्या, फ्रायडे मिटिंग घ्या, वेळेसडे मेन मिटिंग घ्या, संडे स्कूल घ्या, तरुणांची सभा घ्या, मला असं एवढं करतो. हे कुठून नवीन आणलं? हे नवीन नाही, हे पहिली वाटी पाहिजे. चॅलेंज आहे मस्तच. पण देवाचे सेवक असेल ही पहिली वाटी तिथे ठेवा. का? कारण आपण इस्रायलचा देव गाजवणार, इस्रायलचा देव आपण गाजवतात. इस्रायलला कसं काय बाहेर काढायचं आम्ही शिकलो, आम्ही ते गाजवतो. आणि म्हणून मी माझ्या मुलीमध्ये इस्रायलवरती शिक्षण सुरू केलं, मी प्रार्थना सुरू केलं. आणि मी माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद पाहिजे. मला लग्नानंतर 9 वर्षानंतर बाळ झालं. आणि एक बाळा करून मला डेडिकेशन लेकरांचं समर्पण करावं लागायचं. मी लेकरांचं समर्पण करायचो. सगळे कॉलनीची सगळी लेकरं माझ्याकडे असतात. माझ्या मिसेसला लेकरं फार आवडतात. आणि ते लेकरं सगळे असायचे. संध्याकाळ झाली 8 वाजली की त्यांच्या आई वडिलांचं बोलत पप्पूचं घरी, सोन्याचं घरी. आम्ही 15 मिनिटांमध्ये आमच्या घरामध्ये खायला गेले आणि आम्ही दोघं एकमेकांकडे बघायचो. आणि पुरुषाला असं म्हणतात पुरुष मनातून पडत, स्त्री डोळ्यातून पडत. आणि माझ्या मिसेसच्या डोळ्यामध्ये असं कधी सासऱ्याची घरी जावं तर सासऱ्याचं आमच्या इकडे जागा असतात. मग कधी हवं त्या पाळणं एकदा मी मिसेस 200 रुपयाचा पाळणा आहे नामून दक्षिण रोडला जातो तिथं 200 रुपयाचं पाळणा, तर पाळण्याच हलवायच्या तुम्हाला जोक सांगा. खऱ्या अर्थाने प्रेम सांगलं मी प्रार्थना करू लागलो. आणि मग ज्यावेळेस प्रार्थना करायची त्यावेळेस मी आपल्या प्रभू जर तुझ्या लोकांमध्ये कोणी वांज असेल त्यांना लेकर दे, जो तुला आशीर्वाद देईल त्याला मी आशीर्वाद देईल. 2009ला देवाने खऱ्या अर्थाने 11 वर्ष 2011 मला सुंदर बाळ. कोणत्या प्रकारचं मेडिकल ट्रीटमेंट नाही, कोणत्या प्रकारचे मेडिकल हेल्थ नाही. ओके, परमेश्वराने आम्हाला सुंदरसं बाळ दिलं. ते असते त्याचं नाव मी बराक आहे. आणि येरुशलेम आता जे बघितलं येरुशलेम आणि जैतुनाच्या दोघांच्या मधला जो भाग आहे त्याला बराकाचा पोर म्हणतात, स्तुतीचा पोर. कारण आहे की मी ती जन्म दिली होती तेव्हा त्याच्या आधीपासून मी आराधना करतो, ती जन्मली तेव्हा मी आराधना करतो. आणि काही वर्षात काय ती कोणाचं तरी घरी त्यावेळेस मी आराधना असते, त्याला मी नावच दिलं स्तुतीचं पोर. सांगायचं उद्देश आहे की देवाने मला आशीर्वाद केलं. 2014 मध्ये मला एक संधी मिळाली इस्रायलला जायची. माझ्याकडे एक उमनी कार होती आणि सेवेसाठी कार होती. आणि ती फार म्हणजे फार हेल्पफुल कार आहे, कारण खूप लोकांना तुम्ही त्याच्यामध्ये बसू शकता. आणि मग माझ्या त्या लोकांना सोडवायला संडे स्कूलला सोडवा ती कार वापरायची. कोणतं सांगितलं इस्रायलची टूर आहे बघा तुम्हाला यायचं का किती 75,000 एवढी अमाऊंट आपल्याकडे नाही.
मी प्रार्थना केली, मिसेसला बोललो काय करायचं, मला लय जायची इच्छा खूप, कारण 2009 पासून मी इस्रायल विषयावर जास्त इंटरेस्ट शिकू लागलो. आणि मला चला थोडंसं सॅक्रिफाईस आपण करूया. मी काय करून टाकतो 65,000 रुपये असे उत्तर देऊन टाकले, 10,000 रुपये देऊन टाकले. मी इस्रायलला गेलो आणि खूप एक वेगळा आनंद, जसं आता मी म्हटली बायबल आलाय झाला. ओके, गाडी समुद्रामध्ये बोटीमध्ये बसून तो एक ट्रिप मारते, एक वेगळा आनंद की ह्या पाण्यादेशी जातात, ह्या पाण्यात पेटत जातात. आपण चालायचा प्रयत्न करायला बोटीतून बोटीतून एक वेगळा आनंद घेतला, इतका सुंदर. आणि आलो 13 एप्रिलला मी परत आलो आणि आल्यानंतर मुंबईत आल्यानंतर मला मी जागा झाला. आणि मग मी जर काय जागा झालं म्हटलं सगळं ठीक आहे, इस्रायल जर केलं, पण आपल्याकडे काम नाही आता आपल्याकडे काम नाही, सेवा कशी करायचं, लेकरांनाच सोडायचं. मग तरुणाला सांगितलंय तू 2 लेकर सोड आणि मग माझी एक गाडी घेऊन जा, 2 व्हीलर घेऊन जा. आणि मग असं करून मी तो महिना काढला. अचानक एक दिवस एक बरोबर 1 महिना 14 मे आणि 14 मे इज द डे व्हेरी इम्पॉर्टंट. 14 मे मी ऐकलं 14 मेला काय ऐकलं 14 मे रोजी मला माझ्या भावाचा फोन आला. मला अरे ते पॉलिश गाडी आहे, पॉलिश गाडी. आणि तुम्हाला हे सांगू द्या की मला आवडणाऱ्या गाड्या देवाने मला दिल्या. देवालाही कन्फ्युज नाही करायचं, डायरेक्ट मागायचं. पांढरा कलर दे, निळा शेवट दे, निळा माझा आवडता कलर आहे, कर्पूरिस्तानाचा कलर आहे. आणि मी प्रार्थना करत होतो कारसाठी. मला तरी फोन केला, मला म्हटले कार आहे विकायला, तुला बघायची. पण बघायला काय आता ते पैसे पडत नाही, बघायला फुकट असतं, बघायला फुकट असतं, फुकट जायचं, शॉपिंगला पण फुकट जायचं बघायला. तर मी गेलो बघायला आणि बसले ऑफिसमध्ये. त्यांनी सांगितलं 2,60,000 रुपयाची कार आहे. मी आपलं बसलो, त्यांना माहिती आहे माझ्याकडे किती पैसे आहेत आणि मलाच माहिती फक्त माझ्याकडे किती पैसे आहेत, देवाला माहिती आहे माझ्याकडे किती पैसे. आणि मी म्हटलं मस्त छान कार आहे, चांगली कार आहे, चला आपण जाऊ, आपण घरी जाऊ. ते म्हटलं नाही घ्यायची आपल्याला. ठीक आहे, घेऊ आपण, काय प्रॉब्लेम नाही, पण आता नको, नंतर घेऊ, आता नको, नंतर. आणि मी म्हटलं चल आपण जाऊया. मी म्हटलं बरं एक काम करतो, बाहेर बघा माझ्यावर. मी बाहेर बघा आता त्याच्यामध्ये काय बोलणं झालं मला माहिती आहे. थोड्या मला माझ्याकडे चावी दिली. मी त्याच्याबरोबर त्यांच्या गाडीत गेलो, येताना मी माझ्या गाडीत आलो. जो तुला आशीर्वाद दे त्याला मी आशीर्वाद. मी असं नाही म्हणत की त्याच्यामुळेच आशीर्वाद करतो, म्हणून मला कृपया चुकीचं समजू नका. परंतु जर ते बोललेलं आहे तर तो बोललेला आहे आणि त्याचा शब्द कधी खोटा ठरत नाही. हे महत्वाचं आहे. सो आम्ही आज परमेश्वराने इस्रायलला खऱ्या अर्थाने बघितलं, भविष्य रूपाने भविष्य पुस्तकामध्ये संदेशाच्या पुस्तकामध्ये बघितलं तर प्रत्येक संदेशा शेवटी त्याच्या शेवटी नेहमी म्हणतो इस्रायलाची पुढे बांधणी होती. आय विल रिस्टोर यू, आय विल गिव्ह यू हार्ट, आय विल गिव्ह यू लाईफ. हे प्रत्येक संदेशा शेवटच्या पुस्तकामध्ये ते जगायला होतो. राष्ट्राचे लोक तुझ्याकडे येतील, राष्ट्राचे लोक तुझ्यावरती उठतील असे म्हटलेले, पण शेवटी राष्ट्राचे लोक तुझ्याकडे येतील आणि तुझ्याकडे येऊन ते निवास मंडप सादर करते, मंडपात असं सादर करते. आणि पुढे असे म्हणले जे राष्ट्र तुझ्याकडे येणार नाही वर चढून त्यांच्या देशावरती पर्जन्यवृष्टी होणार नाही. हा काय संबंध आहे? हा कोणता संबंध आहे की इस्रायलला तो म्हणतो की जे राष्ट्र तुझ्याकडे वरती चढून सण साजरे करायला येणार नाही तर त्यांच्या देशामध्ये मी मिस्रचं नाव टाकलेलं आहे आणि मिस्राच्या देशामध्ये मी पर्जन्यवृष्टी होऊ देणार नाही. बापरे, कनेक्शन बघितलं का? ओके, इस्रायलची हात मिळवला. 1990 साली भारत देशाने इस्रायलची हात मिळवला. राजीव गांधी त्यावेळेस पंतप्रधान होते, त्यांनी हे हात मिळवले होते. 1990 पासून आज 2014 पर्यंत भारताचा काय पालन झाला? भारत देशामध्ये एक उत्क्रांती घडलेली. तुम्ही टेक्नॉलॉजी घ्या, बँकिंग घ्या, कॉम्प्युटर घ्या, ओके, आणि सिस्टीम वेगळ्या IT प्रोडक्ट्स घ्या. एक उत्क्रांती झालेली. नाही तर आपला देशामध्ये आता दारिद्र्य शिकायला होता.
आपला देश राज्य करतात. आज जगातल्या पहिल्या 40 श्रीमंत लोकांमध्ये भारतातले 4 लोक आहेत. आता कसं म्हणायचं आम्ही गरीब आहे? सांगायचा उद्देश का की इस्रायल, भारताने इस्रायलचे हात मिळवून केले. ठिबक सिंचन कोणत्याही शेतकऱ्याकडे जातो. प्रत्येक आज भारतात शेतकरी जो आहे ना, खास करून ज्याच्याकडे पाणी कमी, तो ठिबक सिंचन वापरल्याशिवाय शेती करू शकत नाही. त्याला इस्रायलचं देव माहित नाही, त्याला इस्रायल माहिती. माझ्या मागच्या ट्रिप मध्ये मी येरुशलेमच्या एका गेट जवळ बसलो, माझे पाय दुखले म्हणून मी बसलो जरा थोडंसं, म्हटलं कोल्ड ड्रिंक्स घ्यावे. आणि आता ते कसं आहे बघून आता तेच काही बदलत नाही. ओके, कालचा इस्रायल आजचा सारखाच आहे. ओके, मी पहिल्या वेळेस गेलो, बघून घेतलं मला सगळं काही. आता मी लोकांना सांगतो जा तुमचे कर मला, मी आपलं बसलो होतो मस्तपैकी. आपल्या मराठी लोक, महाराष्ट्राचे लोक मराठी बोलत चाललेत आतमध्ये. आणि मी म्हणतो आपले लोक आणि मग त्यांना म्हणलं नमस्कार म्हणजे सगळं थांबले. कारण गावी टोपी पाहिजे इस्रायलमध्ये आपलं मराठी माणूस काय करतो पुण्याचा तुम्ही कुठले? आम्ही लातूरची. कसं काय आले? मला वाटलं दूर आले. ते म्हणले नाही आम्ही कृषी विद्यापीठ मधून आलो. कोण? आम्ही सगळे कोणी शेतकरी. कोणी वाटलं महाराष्ट्र सरकारने पाठवलं. कशाला? शेती शिकायला. तुम्ही कसं काय आले? नाही मी शेतकरी नाही, मी गुराखी मेंढर पाहतो. काय देवाने ठरवलेलं आहे इस्रायलची उन्नती करायची, इस्रायलला सशक्त करायची, इस्रायलला बलाढ्य करायची. आणि आपल्याला माहिती आहे एखादा श्रीमंत माणसाबरोबर जर सर्वसाधारण माणूस जरी राहिला तरी त्या फेलोशिप म्हणून, त्या सहभागितेमुळे कुठेतरी त्याच्या आशीर्वाद घ्यायला पण मिळतात. ओके, ड्रायव्हर कदाचित 1 BHK मध्ये राहत असेल किंवा साध्या घरात, पण एखाद्या श्रीमंताची गाडी चालवली तर 8 तास तरी तो एअर कंडिशन गाडीत असतो. बरोबर ना? सो आपण गरीब नाही, प्रवेश आपणच करत नाही. परंतु ही हात मिळवणी करणं आज गरजेचं आहे. आम्ही त्याच्यावर राहणं गरजेचं आहे. कारण त्याच्यावर एका दिवसातून, जसा एका दिवसामध्ये इस्रायल देश एक देश म्हणून जन्माला, तसं एका दिवसामध्ये इस्रायलचं कारण झालं. एक सुंदर अध्याय जर वाचत असेल ना तर रोमकारांचा 11 अध्यायाचा. ओके, सो देवाकडे इस्रायलसाठी योजना आहे, आमच्यासाठी देखील योजना आहे. आणि म्हणून आम्ही काय केलं पाहिजे तर प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की अंजिराच्या झाडाला पालवी फुटेल त्यावेळेस समजून घ्या तुम्ही उन्हाळा जवळ आलेला आहे. सो अंजिराचं झाड ही बौद्ध शास्त्रामध्ये इस्रायलचं दर्शक आहे. आणि अंजिराच्या झाडाला पालवी फुटू लागलेली, आता ते झाड वळवायला लागलेले. ओके, सर्वांनी मिलिटरीच्या दृष्टीने, आर्मीच्या दृष्टीने हे इमॅजिन एका खाली साऊथ करून दक्षिणेकडून हमास हल्ला करतो. ओके, वरती हिजबुल्ला हल्ला करतो, दुसऱ्या बाजूनी हौदी. ओके, त्यांचं देखील एक प्रकारची दहशत आहे. आणि तिन्ही बाजूने ओके शत्रू जणू काय आव असून उभा आहे. पण इस्रायल अजूनही ओके अतिशय निग्रह छातीने उभा आहे. नेतन्याहू यांचं स्टेटमेंट हे होतं की आम्ही आमच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आमची भूमी वाचवायसाठी लढू. आमच्या तरुण ओके मुलींना 3 वर्ष, मुलांना 3 वर्ष इस्रायलमध्ये कंपल्सरी मुलींना आर्मीमध्ये सेवा करावी लागते. आपल्या देशाचं संरक्षण करण्याची आर्मी आपली स्पेशल आर्मी आहे. प्रत्येक घरामध्ये तरुणीला कमीत कमी 2 वर्ष तरी सेवा करावी लागते. आणि आज अशी अवस्था आहे की त्या घरामध्ये तरुणी ओके तिथे लढत आहेत आपल्या देशासाठी. काही लोकांना असे धरून गेले, काही लोकांचे फक्त फोटो पडतात, काही लोकांचे फक्त बॅग्स पडतात. आणि ही अवस्था आज चालू आहे. परंतु दुसऱ्या बाजूला इस्रायल हा भरभराटीने आज वाढत आहे, त्याच्यावरती आम्ही नजर ठेवली पाहिजे. ओके, तर आम्ही पाहतो जसं मागाशी पासून निकी शिकवत होते, रूप म्हणते तुझा तुझा देश तुझे लोक. आम्ही त्या देवाला मानताना आशीर्वाद मागतो, देवाचं मागतो, प्रभूचे आशीर्वाद मागतो. आणि तो प्रभू भरून आशीर्वाद देतो. त्या देवाला इमॅजिन करा
त्या परमेश्वर आम्ही जर आज मनमाडमध्ये आज 4 वाजता आम्ही मोठा आवाज म्हणतो तुझे लोक माझे लोक. किती छान वाटतं. तुझे लोक माझे लोक. किती छान वाटतं. माझ्या चर्चमध्ये मी महिन्यातून एकदा तरी संडे स्कूलची लेकरं मी फिरतो. संडे स्कूलचे लेकरं सगळे गाडीत पोहतो आणि त्यांना माहिती पाच संडे स्कूल घेऊन मग त्यांना खूप आनंद होतो. मी त्यांना नदीला घेतो. मी चिखलात खेळायला लागतो. हा माझं संडे स्कूलचं चिखलात खेळायचं, पाण्यात खेळायचं, झाडावर खेळायचं, पाण्यात दंड मारायचं. लोकांना नाही मारलं, अशाच दंड मारलं. म्हणजे मी हे त्यांना काही जमत नाही. हे त्यांना माहित नाही. मी एखाद्या म्हटलं गवत आणतो, मी घेऊन आला. गवत आण म्हटलं, गवत शेकोटी फोडली गवत. त्याला गवत आणि मीठ काय माहित नाही. मी माहिती त्याला शेण माहित नाही. आज लेकरांना शेण माहित नाही. शहरात इकडच्या लेकरांना माहित असेल. आमच्या लेकरांना शेण माहित आहे. शेण कुठे ते माहित नाही. मी त्याला घेऊन जातो आणि त्यांना मी म्हणजे तो आनंद ठेवायचा फिरून वगैरे घेतो. ते घरी जातात आणि काय 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 आणखी सांगतात मला माहित नाही. कारण आई वडिलांना आनंद पाहतो. आई वडिलांना जिंकायचं असेल पाळ्या लोकांना लेकरांना चॉकलेट द्या. मला मी काही सिक्रेट तुम्हाला सांगत नाही. नंतर तुम्ही सेपरेट भेटा. परमेश्वर ईश्वरा संदर्भाने फार सेन्सिटिव्ह आहे. संवेदनशील. तो फार संवेदनशील आहे. तुम्ही आज मी मागच्या काही वर्षांपूर्वी येरुशलेमचे 12 कोट शिकवतो. फार सुंदर शिक्षण आहे. येरुशलेमचे 12 कोट आणि मंडळी आणि येरुशलेमचे 12 कोट हे शिक्षण मी 3:30 वाजता चालू केलं. 9:30 वाजता रात्री संपूर्ण अतिशय थकलो होतो. 1 शॉट मी संपूर्ण टीचिंग घेतलं. त्या लोकांना मध्ये दिसुकी होती. 9:30 वाजता गेलो. पाय दुखले. ते आवाज फार बसला होता आणि पण आनंद होता की आपण येरुशलेम आपल्या मंडळीची होतो. मला इतका आनंद झाला. ते माझं साडी देत उठून आलं भयंकर आणि 2 आणि 7:30 झाली आणि लोक लिटरली त्यांच्या जीवनामध्ये मोकळीकता आली. तो आनंद घेतला. मी घरी गेलो, जेवण केलं आणि झोपलो आणि म्हटलं आता उद्या सुट्टी घ्यायची. उद्या कुठं जायचं नाही. आरामात उठलो. दुसऱ्या दिवशी कुठं जायचं नाही. काय नाही. आरामात नाश्ता केला. माझा लॅपटॉप उघडला आणि ईमेल मला चेक करायचं होतं. ते ऑफिशियल काही आहे नव्हतं. ईमेल चेक केले. रात्री 3 वाजता तिथे मी रात्री घाण झोपेमध्ये होतो. माझी दुसरी इसराची पहिली झाली. तिसरी इसराची मी माझा ईमेल होतो. माझ्या सरांचा मला ईमेल होता आणि माझ्या सरांचा ईमेल काय असेल मी रात्री 3 वाजता तो रात्री 3 वाजता ईमेल आला. मी सकाळी उघडला. तो ईमेल होता की आम्ही लिडरशिप डे ठरवलेलं आहे. तुम्हाला यावर्षी काही छोटीशी गिफ्ट द्यायची आणि खाली जाते की तुमची इस्रायलची ट्रिप आम्ही स्पॉन्सर करत आहोत. 12 तास पण नव्हते झाले. मी लोकांना येरुशलेम शिकवतो. 12 तासही नव्हते झाले. मी लोकांना येरुशलेम शिकवतो. तो आपल्या दासाला सेवकाला लागेल ते अक्षरशः झोपलो. रात्री 3 वाजता मी पुरा डॉक्टरला झोपलो आणि रात्री म्हणजे आता त्या संस्थेमध्ये काम करतो त्यांच्याकडे दिवस असतो आणि ते दिवसा काम करत होते माझ्यासमोर. असे भाव देवानेच ठरवलं असं करायचं. भरपूर वाजता 3 वाजता तरी आपल्याला वाचण्याचं काही नाही. कारण आपल्याला ना सुरुवात थोमाने सांगितली. आपल्याला थोमास झाली की थॉमस डाउटिंग थॉमस. तर परत आपलंच नाव आहे. मी माझ्या स्वतःच्या बॉस माझ्याकडे बोलली काय इस्रायल पहिल्या वेळेस गेलो तर प्रभू तुम्हाला पण तिथं आणशील तर मी एकेटा घेऊन आणि मी ते आराधना करेन. माझी दुसरी ट्रीप मोकळी माझ्या त्या पहिल्याच ट्रीपला ऍक्च्युली त्या काही त्यांचा एक गाडी असतो त्याला काही फार बायको माहीत नाही. थोडं काय ते सांगतो काही पण चुकी सांगतो. आम्ही म्हटलं काही चुकी सांगतो मला त्याला बायको उघडतो काही चुकी सांगतात. आपण काय करते काही नाही आपण तर ऐकायचं काही चुकी सांगतात ना. मी त्याला डिरेक्टली आमच्या मॅनेजरकडे म्हटलं ऐका ते काहीतरी चुकीचं सांगतात
सांगा मग तुम्ही तुम्हाला काय बरोबर असं तुमच्याकडे माहिती आहे सांगा. मी आपलं बरोबर 5 मिनिटं सांगतो तुम्हाला काय करू. मी माहिती प्रत्येक ठिकाणी 5 मिनिटं सांगितलं आणि येताना ते मॅनेजर माझ्याकडे आले. मला होते माझ्याकडून तुम्ही माझे स्पिरिच्युअल गाईड म्हणून या. अजून एक वाक्य आहे पैसे नाही म्हणत पण मी जातो गाईड म्हणून जातो लोकांना तिथे सगळं. आणि मी पाहत आहे सध्या त्याच्या प्रत्येक ट्रीपमध्ये मी पाहत आहे ते इस्रायल कसा असेल होते आणि ते इस्रायलवरती प्रेम करणाऱ्यांना कसा असेल होतो हे देखील महत्वाचं आहे. यु नो सो प्रभू येशू ख्रिस्त येण्यासाठी देखील आम्ही ओके आमच्या जीवनामध्ये एक कळकळ पाहिजे वाट बघणं पाहिजे. मग आमच्या सत्रामध्ये एप्रिलमध्ये पाहिलं प्रभू येशू ख्रिस्त येण्याचे दिवस कसे चालू आहे. यु नो माझ्या चर्चमध्ये हे बॅनर आहे. हे बॅनर 10 बाय 10 फुटीचे मोठे. माझं चर्च हे माझ्या भावाच्या कंपाऊंडमध्ये होतं आणि माझ्या चर्चमध्ये कंपाऊंडमध्ये असल्यामुळे बरेच लोक येतात. कारण माझं भाऊचं टेलरिंगचं दुकान म्हणजे गार्मेंटचं दुकान आहे. शाळेचे कपडे घ्यायला लोक येतात आणि येताना ते हे बघत येतात आणि खाली वाचतात सांगू जेरुसलेम वी आर ख्रिश्चन फ्रेंड्स ऑफ इस्रायल. आणि बरेच लोक विचारतात ओ हे काय प्रकार आहे ख्रिश्चन फ्रेंड्स इस्रायल काय प्रकार आहे. चान्स मिळतो संधी म्हणते US भूमी देवाची आहे त्या देशाची आम्ही त्या देशावर प्रेम करतो. आणि हे बघा 2 प्रकारचे प्रीती प्रकट करतो. आपण मनातली प्रीती असते. आज आम्ही जे आईकडे आहोत आम्ही मनात आमच्या मनात आमच्या लेकरावर प्रेम आहे पण तो फक्त मनात ठेवत नाही ना. आम्ही माझी मिसेस सकाळी 5 वाजता उठते 5:30 ते 7:30 प्रार्थना असते झोपवरती प्रार्थना असते. सकाळी उठून माझी मिसेस माझी मुलगी सकाळी 4:30 ट्युशन करते आणि सकाळी उठून ती नाश्ता करून माझ्या लेकरासाठी मग प्रार्थना जॉईन करते आणि थोडा 6:30 ती तयार करते. सांगायचं उद्देश काय की माझ्या मिसेसचं माझ्या लेकरावर प्रेम आहे पण फक्त शब्दात नाही किती मनुष्य आपण तिच्यावर प्रेम करतो. लेट द वर्ल्ड नो आम्ही शब्दात करू द्या आम्ही ओके या इस्रायलवरती प्रेम करतो. तो फास्ट आपल्याकडे फक्त 21 मिनिट आहे. आज भारत प्लेस झालेला इस्रायल म्हणून कारण कुठेतरी भारताने इस्रायलला साथ दिलेली आहे आणि तो म्हणजे इस्रायल देश नेहमी म्हणतो भारत हा आमचा अनकन्सर्न फ्रेंड आहे. आम्ही भारताचे अनकन्सर्न फ्रेंड आहे. ओके आम्ही भारतावरती नेहमी माहिती देऊ कारण भारताने त्यांना मदत केली आणि त्यामुळे हे नातं आजही चांगलं आहे आणि म्हणून बऱ्याच गोष्टी आपल्याला घेत आहेत. ओके आज आम्ही पाहतो का आम्ही इस्रायलमध्ये शिकवलं पाहिजे जसं आम्ही पाहिलं. ओके चीनने चमत्कार 80% इस्रायल ओके पवित्र शास्त्रामध्ये मेन्शन केलं आहे आणि पवित्र शास्त्र आज संपूर्ण पहिल्या पुस्तकापासून शेवटच्या पुस्तकापर्यंत त्या भूमीला फोकस करतो. ओके त्या कल्चरला फोकस करतो त्या संस्कृतीला फोकस करतो त्या लोकांना फोकस करतो आणि म्हणून आम्ही इस्रायलमध्ये शिकवलं पाहिजे जे आज आपण करतात. शेवटचं आणि महत्वाचं का आम्ही इस्रायलसाठी प्रार्थना केली पाहिजे. ओके आमच्यासाठी आमच्या देशासाठी प्रार्थना केली पाहिजे का होय. आमच्या पंतप्रधानांसाठी प्रार्थना केली पाहिजे का होय. ओके हरवलेल्यांसाठी प्रार्थना केली पाहिजे का मोठ्याने होय. ओके आमच्या शेजाऱ्यांसाठी प्रार्थना केली पाहिजे का आमच्या नातेवाईकांसाठी प्रार्थना केली पाहिजे. या सगळ्या प्रार्थनेमध्ये आम्ही यांना कसं काय विसरू आम्ही यांना कसं काय विसरू आम्ही प्रार्थना केली पाहिजे कारण इस्रायल हे देवाचे कॅलेंडर आहे. म्हणजे सोप्रसिद्ध 122 मध्ये म्हणलेलं आहे यरूशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा. इंटरेस्टिंग की स्तोत्र करता दावीद 3000 वर्षापूर्वी लिहितो 3000 वर्षापूर्वी लिहितो यरूशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा. प्रभू देवाने दिलेल्या 2 विनंत्या ऐका. आज जर तुम्ही प्रभू येशूला विचारा तुझी विनंती काय प्रार्थनेची 2 विनंत्या. परमेश्वर म्हणतो प्रे फॉर द पीस ऑफ इस्रायल. देव सांगतो प्रे फॉर द पीस ऑफ इस्रायल की एक आपल्याकडे हा जो संदेश आहे वचनातून तो देवाकडून आला येतो की यरूशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना. देवाची इच्छा आहे मनमान करा तुम्ही यरूशलेमसाठी प्रार्थना केली पाहिजे. दुसरी प्रार्थना प्रभू ख्रिस्त म्हणतो पीक पाक आहे काम करी थोडे पिकाच्या धन्याकडे प्रार्थना करा. तिला प्रभू ख्रिस्त कधी नाही म्हटलं कपडे गेले प्रार्थना कोणता आहे एखादा काळ वगैरे जायला येशूने प्रभू येशू ख्रिस्तांनी काय खावं काय प्यावं काय पाहावं यासाठी किती प्रार्थना करायला.
प्रार्थना करतो. ओके, आणि पाहिलं जर तो त्यांना आशीर्वाद देतो त्यांना मी आशीर्वाद करेन. बरोबर. त्याचबरोबर एक प्रकारची आता सध्या तुम्ही बघितलं तर मोठे मोठे देश इस्रायलची हळूहळू साथ सोडत आहे. आज जो तुम्ही अमेरिका इस्रायलच्या पाठीशी मोठा भाऊ म्हणून उभा आहे हे दिसत आहे तुम्हाला पाहता खूप लवकर अमेरिका देखील साथ सोड अशी वेळ येणार आहे. येरुशलेमला एकटं पडणं भाग आहे. एकामागे एक देश इस्रायलची साथ सोडत आहे. एक वेळ येईल जिथे सगळीच राष्ट्र साथ सोडतील आणि मग त्यानंतर त्यांच्या बरोबर कोणीही कोणताही देश म्हटलेला खऱ्या अर्थात त्यांना साथ देणार नाही. अशा वेळेला एक देश मग त्यांच्या बरोबर आहे. तो देश भारत नाही, ऑस्ट्रेलिया नाही, अमेरिका नाही, रशिया नाही, पवित्र राष्ट्र उभं आहे. ते पवित्र राष्ट्र तुम्ही जे आधी इथं बसले जसं आज इथं बसले तसंच ते कोणतरी अमेरिकेत पण बसले. पवित्र राष्ट्र म्हणजे जे प्रभू विश्वास ठेवून ते प्रभूच्या मागे चालत आहे. ओके, त्यांना प्रभूने एक पेपर 2:8 म्हटलंय. ओके, यू आर चोजन पीपल, होली पीपल बिलॉंगिंग टू रॉयल पीसफुल. त्यांना ज्या पदव्या दिल्या तुम्हाला माहिती त्या पदव्या आपल्या दिल्या निवडलेले लोक पवित्र राष्ट्र राजकीय वंश देवाने बनवलंय. कशासाठी? मिळवण्यासाठी नाही, कशासाठी? ते वेळ येणार आहे आम्हाला त्या देशाबरोबर राहायचं आणि ते म्हणजे पवित्र राष्ट्र. तुम्हाला आज पवित्र राष्ट्र कुठून काय पहा आज एक पवित्र राष्ट्र असं पवित्र राष्ट्र कुठतरी नाम आफ्रिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, इतकंच काय तर पाकिस्तानमध्ये पण आणि सगळे एकत्र होतील खऱ्या अर्थाने ते साथ देतील. तुम्हाला माहिती या गाझाच्या वॉरमध्ये अनेक लोकांनी ओके पॅलेस्टाईन केलं. लुक ॲट द स्पोर्ट्समन ओके पॅलेस्टाईनचा हे घेतात काय फिरतात. फुटबॉल मॅच आहे, फुटबॉल मॅच मध्ये इतका मोठा तो फ्लॅग घेऊन करत होते, फ्लॅग घेऊन करत होते. ओके, काही सिनेमाचे ऍक्ट्रेसेस आपल्या बॉलिवूड मध्ये ओके पॅलेस्टाईनला सपोर्ट करतात, काही स्पोर्ट्स पण पॅलेस्टाईनला सपोर्ट करतात. परंतु तुम्हाला माहिती जगामध्ये त्यांना कोणी सपोर्ट केलं? ख्रिस्ती लोकांनी सपोर्ट केलं. ख्रिस्ती लोकांनी सपोर्ट फेसबुकवर एका बाजूला ते चालतं, दुसऱ्या बाजूला जो तो टाकतो आय स्टँड विथ इस्रायल, आय स्टँड विथ इस्रायल. फक्त फोटो टाकून काय करतात फेसबुकवरती फोटो करतात पेस्ट करतात आय स्टँड विथ इस्रायल इन हा मला नाही. तो आपला ते परमेश्वराचं पूर्ण मनाने पूर्ण जीवाने पूर्ण शक्तीने पूर्ण बुद्धीने कृती कर. जसे आपल्या शेजाऱ्यावर कृती कर. इस्रायल आपला शेजारी, इस्रायल जर देत इस्रायल आपला शेजारी आहे आणि त्याच्यावरती प्रेम करणं ही आपली जबाबदारी आहे. प्रार्थना करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून तुमच्याकडे मदतीची प्रार्थना असते, मग प्रार्थनेची वेळ असेल ओके त्याच्यामध्ये तुम्ही प्रार्थना. तुमच्याकडे घरगुती प्रार्थना असेल, फॅमिली प्रेयर असेल त्याच्यासाठी प्रार्थना. ओके, तुम्ही कशा प्रकारे इस्रायल प्रेम करू शकता? शब्दाने नाही, कृती नाही. ओके, इस्रायलला ट्रिपला जेव्हा लोक जातात त्यावेळेस त्यांच्या इकॉनॉमीला तो मदत होते. काही वस्तू तुम्ही घेता विकत, ओके काही वस्तू तिकडून विकत घेता त्यांच्या इकॉनॉमी ते मदत होते. ख्रिश्चन चर्च ऑफ इस्रायल जे आहे ते दरवर्षी एक लव गिफ्ट इस्रायलला पाठवतात, दरवर्षी लव गिफ्ट पाठवतात. आणि मग काही लोक 200 रुपये, काही लोक 500 रुपये, 1000 रुपये आपापल्या पर्यटन लोक ते देतात. सगळं ते पैसे आम्ही एकत्र करतो CFI आणि मग त्याच्यावरती आम्ही लिहितो CFI पुणे कडून इंडिया कडून आमच्या भावांसाठी मग ती मदत जी आहे छोटी जरी असेल ओके तरी त्याला त्या मग वेगवेगळ्या गोष्टी वापरतात. ओके त्या याच्यासाठी वापरतात. जे काही त्यांच्याकडे जे काही ज्याची गरज आहे त्याच्यासाठी वापरतात. एका बाजूला यश ओके देवा त्यांना कधी पुढे देत आहे, दुसऱ्या बाजूला अनेक लोक इस्रायलला येत आहेत आपलं सगळं विकून घरदार सोडून ओके आपली बॅग घेऊन फक्त येते. त्यांच्यासाठी इस्रायलमध्ये घरं बांधली जात आहेत. आता काय जाण्याचे युद्ध तुम्हाला सांगतो ते पण 2 मिनिटांमध्ये सांगतो. ओके सगळे जेवढी पडतात राहतील कुठं
आपल्या जागेसाठी लढत आहे. तो ते चूक आहे, पाप आहे नाही. त्यासाठी त्यांनी तिथे रिसेटलमेंट करावी, वस्ती करावी, त्यांनी यावं. ओके, जेव्हा फॅमिली येते तेव्हा 1 वर्ष इस्रायल त्यांना त्या येणाऱ्या यहुदी फॅमिली कुटुंबात 1 वर्ष त्या ठिकाणी त्यांना काम न करता ठेवतात. म्हणजे त्यांना काम नाही, त्यांना हिब्रू शिकवतात, त्यांना कल्चर शिकवतात, त्यांना वेळ सगळं शिकवलं जातं. त्यांची काळजी 1 वर्षानंतर तो माणूस काम करू शकतो. सो त्यांना खाण्याचे पिण्याचे वस्तू, कपडा हे जे सगळं आहे हे अशा प्रकारे लोक इथून जे जातात त्याच्यावरती त्यांना मदत केली जाते. काही तुम्ही जर बघितलं तर आज जगामध्ये ही एक मुवमेंट चालू, बाय गॉड चायनीज, बाय गॉड इस्रायल. म्हणजे काय, इस्रायलच्या वस्तू वापरच्या आहे. तुम्ही मग कशी बघितलं, पोलिओचं इंजेक्शन एवढ्यांनी काढलं म्हणून पाकिस्तान म्हणता आम्हाला नाही वापरायचं. आजही गरीबी लागते देश काय काय कारण कोणतरी साथ त्यांनी सोडून दिली. आणि म्हणून आपण ज्या वस्तू आहेत की त्या आपण विकत घेतो, त्याच्यातून त्यांना त्याचा फायदा होतो. काही नाही केलं प्रेम तर एक गोष्ट मात्र नक्की करा, आपल्या मनामध्ये प्रेम ठेवा. दुसरी गोष्ट की काही झालं तरी त्यांच्या मनात कधी निंदा नसती होता. तिसरी महत्वाची गोष्ट, आपल्या प्रार्थनेमध्ये तुम्ही इस्रायलला आणा. विनंती आज आम्ही इथे देत आहोत. ओके, विनंती आल्यास आम्ही व्हॉट्सअपवरती पाठवतो तुम्हाला. त्याचबरोबर दर वेळेस बुधवारच्या दिवशी 1 तास 8 ते 9 झूमवरती पुण्यामधून इस्रायलसाठी प्रार्थना करतो. विदेशांमधून लोक जॉईन करतात प्रार्थनेसाठी आणि 1 तास प्रार्थना चालते आणि करंट प्रार्थना केल्या जातात. म्हणजे ओके, ज्या आठवड्यामध्ये ज्या न्यूज येतात त्या न्यूज सांगितलं जातात. तो आपल्याला कळतं की काय चालतं आणि त्यासाठी प्रार्थना केल्या जातात. त्या प्रार्थनेत तुम्ही जॉईन करू शकता. आणि अशा प्रकारचे सेमिनार, सीएफआयचे सेमिनार जे आहे, ओके, आज हा सेमिनार झाला आपल्याला माहिती आहे. ओके, प्रवास करून यावं लागतो. आम्ही असं काय म्हणतो, पास्टरने आम्हाला राहायला सुंदर ठिकाण दिलं. ओके, पास्टरांनी चर्चचं भाडं नाही घेतलं. पण आता उद्या आम्ही लावणीमध्ये घ्यायचं. ओके, त्या ठिकाणी चर्च ठिकाणी ओपन केलं आहे, परंतु जेवणाची सोय आहे, इतर सोय आहे. ओके, सिस्टीम आहे आणि सगळं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीला कुठेतरी एक पैसे लागतात नाही का. आणि हे सगळं काही सीएफआयचे आहे हे आपल्या खिशातून करतो. आणि मग एखाद्या चर्चने जर ठरवलं अशा प्रकारचा सेमिनार करायचा आणि जर ते म्हणाले आम्ही जेवण घेतो, आम्ही खर्च घेतो, बरोबर जे काय असेल ते आम्ही करतो, तर आम्ही आमच्या खर्चाने स्वखर्चाने जातो. आम्ही आमच्या स्वखर्चाने जातो, स्वखर्चाने तिथे जाऊन राहतो. पण त्या लोकल सेमिनारचा जे खर्च आहे ऍटलिस्ट त्यांनी तो घेतला. काही ठिकाणी लोकांना करायची इच्छा आहे परंतु लोकल खर्च देखील होत नाही. अशा वेळेस अशा प्रकारचे काही लोक उभे राहिले. आज ओके, आता उद्याचा जो सेमिनार आहे 4-5 लोक उभे राहणार, फायनान्शियली मदत करणार. ओके, आणि मग कोण तांदूळ कोण काय काय देतो आणि कोण त्या प्रकारे ते सेमिनार पूर्ण होतो. सीएफआयचा उद्देश आहे की प्रत्येक चर्चमध्ये हे टीचिंग व्हावं. त्यासाठी जी काही पार्टनरशिप आहे ती आपण केली पाहिजे. एकत्र इस्रायलला धरून म्हणून सांगूया की आय एम ब्लेस्ड, मी आशीर्वाद झालो आहे आणि मी अनकंडिशनल कोणती अट न ठेवता मी ज्यावेळेस मला इस्रायलची सेवा करायला वेळ येतो त्यावेळेस मी कोणत्याही प्रकारची अट न ठेवता करतो. आज जेवढे सेमिनार आम्ही केले किंवा जेव्हा मी इस्रायलची सेवा करतो एक वेगळा आनंदच नाही फक्त तर प्रभू उघडी राहतात. आम्ही प्रभू उघडी राहतात, प्रभू आशीर्वाद देतोच देतो. हेल्थ वाईज आशीर्वाद देतो. कारण आम्ही पुन्हा सकाळी 7 वाजता सोडतो. आम्ही इथे या ठिकाणी ऍक्च्युली 9 वाजता 2 तास फक्त काढ, बाकीच्या सगळ्या वेळ कारमध्ये देतो. पण आज जो आहे फ्रेश आहे आणि ही कृपा प्रभू देतो. जो मला आशीर्वाद देतो त्याला मी आशीर्वाद. आम्ही पुढची वेळ आपण प्रार्थना करणार आहे, प्रार्थनेवर जाणार आहे आणि या Zion still
Shalom, and thank you for watching this video. If you were blessed, then please click on like and please do subscribe to our channel. And if you would like to watch a few more of our teachings, then you may please click on these links over here, over here, over here, over here. And please do contact us. We would love to hear from you. You can contact us from the numbers that are mentioned on your screen. Thank you. Shalom. May God bless you.